गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूज या चॅनलवर. तर आज आहे नवरात्र. इंडियामध्ये काल चालू झालेले आहेत. आमच्याकडे आज पहिला दिवस आहे. तर सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. आज पहिला कलर, आजचा कलर आहे पांढरा. पांढऱ्या कलरचं माझ्याकडे काही नव्हतं, सो म्हटलं थोडं पांढरा कलर मिक्स असलेली कुर्ती घालूया. तर माझं सगळं सकाळचं आवरलेलं आहे. सकाळी उठल्यापासून मी क्लिनिंगच करते पूर्ण. एवढं म्हणजे क्लिनिंग आत्ताच राहायला आलोय तर क्लीन आहे, तरी पण सगळीकडे डस्टिंग करणं, देव सगळे धुणं, त्याच्यानंतर देवाची भांडी घासणं, हे सगळ्या गोष्टी सकाळपासून मी केल्या. घर पूर्ण स्वच्छ केलंय आणि आता माझी आंघोळ वगैरे झाली आणि फक्त आता देव एकदा लास्टचे पुसून मला आतमध्ये बसवायचे आहेत. तर चला तुम्हाला मी दाखवते. आणि माझा व्हिडिओ चॅनलवर खूप 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 दिवसांनी येतोय, जवळजवळ 10 दिवसांनी येतोय. तर त्याचं कारणही खूप मोठं आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगेन. पण त्याच्या आधी आपण बाप्पाची पूजा करून घेऊया. चला, तर आता जरा देव पुसून घेते. तसे पुसलेले आहेत मी, 2-3 वेळा पुसले त्या दिवशी, पण नवीन ठेवायच्या आधी. पण आज नवरात्र असल्यामुळे म्हटलं जरा पुसून घेऊया. बंद करू. शास्त्रामध्ये माझे गौरी पुत्र विनायका भक्ती नेक नसता नित्य आयु कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते एकदंत ते तिसरे कृष्ण पिंगाश चौथे वस्त्र ते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे महर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी 12 संध्या म्हणे नर विघ्न विघ्न से त्याला प्रभू तू सर्व सिद्धी मुखा भक्ता भाऊ तोषे या गुंदेन तुषार हार दवला निर्विक्रम कुर्मी देव सर्व काय सुसंगत मोर्या मोर्या बिबाले तारे तुझीच सेवा. तर आता माझी पूजा वगैरे झाली, छान प्रसन्न वाटलं. तर तुम्हाला मी आता सांगते की माझे जे व्हिडिओ आहेत हे एवढे दिवस काय येत नव्हते. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मी आज तुम्हाला एक्सप्लेन सांगणार आहे की आमच्या लाईफमध्ये असं काय झालं आणि त्यामुळे माझे व्हिडिओही येत नव्हते आणि आम्ही कोणत्या मनस्थितीतून गेलोय. आमच्यावर खूप मोठं संकट आलेलं होतं. तर ते संकट काय होतं हे तुम्हाला मी पूर्ण सगळं एक्सप्लेन करणार आहे. मागच्या सोमवारी माझा व्हिडिओ सकाळपासून, म्हणजे मी सॅटर्डे पासूनचं व्लॉगिंग करत होते. सॅटर्डे केलं, त्याच्यानंतर संडेचं व्लॉगिंग केलेलं होतं. मंडे सकाळीही माझं व्लॉगिंग चालू होतं आणि मी मंडेला तो सॅटर्डे, संडे आणि मंडेचा व्हिडिओ पोस्ट करणार होते 3 दिवसाचा. पूर्ण दिवसाचा असं नाही, पण जे आम्ही केलेलं होतं वीकेंडमध्ये, कुठे गेलो, काय केलंय, ग्रॉसरी केली, ह्या सगळ्याचा मी व्हिडिओ घेत होती. आणि मी म्हटलं की आता मंडेला आपण व्हिडिओ पोस्ट करूया. मंडेलाही माझं सकाळी व्लॉगिंग चालू होतं. सकाळी मी उठली, त्याच्यानंतर सगळं माझं व्लॉगिंग केलं. त्यानं म्हणजे जे रुटीन आहे ते सगळं चालू होतं. अनिकाचा त्या दिवशी स्कूलचा पहिला दिवस होता, कारण अनिकाला पण आम्ही पेडमध्ये घातलेलं आहे. म्हणजे तिला अजून पब्लिक स्कूल नाही चालू झालेलं आहे, पण वीकमधून 3 डेज तिचं स्कूल होतं. तर त्या दिवशी तिचा शाळेचा पहिला दिवस होता. तिला आणि मी सकाळी त्या दिवशी खूप लवकर उठली. भोवीचं सगळं आवरलेलं होतं. अनिकाला स्कूलमध्ये पाठवलं, तिला घेऊन आलो आणि त्याच्यानंतर तिला भरवलं वगैरे आणि 2:30 वाजता आम्ही निघालो भोवीला पिक करायला. अनिका, मी आणि अनिकेत. सहसा मी दुपारचे जात नाही, पण वेन्सडेला मला जावं लागणार होतं बाय वॉक अनिकाला भोवीला आणायला. तर मला तिचा क्लासरूम वगैरे माहिती नव्हता. मग अनिकेतने म्हटलं तू पण चल, तुला दाखवतो. आम्ही गेलो. आमची कार एका ठिकाणी पार्क केली, कारण तिथे स्कूलच्या ठिकाणी काही सगळीकडेच असतं ते, पार्किंग भेटत नाही. आम्ही वॉक करत भोवीला पिक केलं, भोवीला घेतलं आणि त्यानंतर आम्ही चालत होतो बाहेर. झेब्रा क्रॉसिंग होतं स्कूलच्या बाहेरच, तिथे आम्ही सगळेजण थांबतात. त्यानंतर तिथे म्हणजे ॲरो नसतो जो आपण प्रेस करतो आणि मग पेडेस्ट्रियनचं साईन होतं आणि मग जातो. तर तसं नाहीये तिथे, पण झेब्रा क्रॉसिंग आहे. आणि स्कूलच्या आवारात झेब्रा क्रॉसिंगमध्ये प्रत्येक जण, गाडीचा स्पीड पण 20चा असतो आणि प्रत्येक जण थांबतो आणि कार पण खूपच केअरफुली सगळे चालवत असतात स्कूलच्या आवारात. स्कूल सुटलेलं असतं त्यावेळी किंवा स्कूल सकाळी ज्यावेळी स्कूलचा टायमिंग असतो त्यावेळी. तर मग आम्ही तिथे आलो, उभे राहिलो आणि एक गाडी थांबलेली होती झेब्रा क्रॉसिंगवर. त्यांनी खूप लोकांना जायला दिलं. तर आम्ही म्हटलं आता काय ती जाईल, कारण एवढ्या वेळ एक कार नाही थांबू शकत. तर मग आम्ही तिथे थांबलो, खूप लोकांना तिने जायला दिलं. ती गाडी पास झाली. आम्ही त्यानंतर मी राईटला बघितलं
तिथे एक कार, त्या कारच्या पाठीमागे जी कार होती ती येणार होती आणि तिचा आता टर्न होता की ऑब्व्हियसली तिथे थांबणारच आहे, कारण पेडेस्ट्रियन इथे आहेत आणि त्यामुळे मला असं वाटलं की आता ती थांबणार आणि तिच्या रूल प्रमाणे तिला तिथे थांबायलाच पाहिजे होतं. आम्ही चालतोय, मी अनिकाचा हात पकडलेला होता, भुवी माझ्या पुढे, त्याच्या समोर अनिकेत. आम्ही झेब्रा क्रॉसिंग वरून चालतोय, अर्ध्यापर्यंत गेलो. ती एशियन लेडी होती, ती आली डायरेक्ट आणि डायरेक्ट आम्हाला हिट केलं. म्हणजे तिला ती एवढी डिस्ट्रॅक्ट होती की तिला ते कळलंच नाही की मी काय केलं. ती नोविस्ट होती. ते लायसन्सचे थोडे वेगवेगळे प्रकार आहेत कॅनडामध्ये. लर्निंग नंतर नोविस्ट म्हणून मिळतं, त्याच्यानंतर क्लास 5चं लायसन मिळतं. तर ती नोविस्ट होती आणि तिच्या कारमध्ये पण 2 मुलं होती. तिने डायरेक्ट हिट केलं. पहिलं अनिकाला जे कारचं हेडलाईटचा बंप, म्हणजे हेडलाईट जी असते तिथे, तर ते अनिकाच्या, कारण ह्या दोघींच्या हाईट प्रमाणे ते आलं ना तेवढी कारची उंची, तर मग अनिकाला पहिलं इथे लागलं. त्यानंतर मी अनिकाचा हात पकडलेला होता आणि तिने जेव्हा जोरात ब्रेक मारला तर ब्रेक बरोबर गाडी थोडीशी पुढे जाते, तर त्याच्यासोबत अनिकाला इथे लागलं आणि अनिका पुढे गेली. फ्रिक्वेट ऑफ सेकंड मला असं वाटलं की मी आता हिला खेचते, सो मी तिला जोरात खेचलं आणि जर मी तिला जोरात खेचलं नसतं तर ती सरळ कारच्या खाली गेली असती. भुवीने प्रेझेंट ऑफ माइंड तिथे वापरलं आणि तिने लगेच स्वतःला वाचवण्यासाठी ती बॅक फिरली. तर बॅक फिरते वेळी तिला तिची पूर्ण बॉडी बाहेर आली, पण ती कारच्या धक्का लागूनच ती पडली तिथे आणि पडल्याबरोबर तिची पूर्ण बॉडी बाहेर आली, पण तिचा जो पाय आहे, हा अँकल, हे व्हीलच्या खाली मिळालं. व्हील त्याच्यावरनं गेली. त्यानंतर जो प्रसंग होता तो मी एक्सप्लेनही नाही करू शकत तुम्हाला. दोन्ही मुली लंगडत आहेत, तिच्या भुवीच्या पायातून ब्लड येत आहे आणि माझ्या डोक्यात एकच की अनिकाला डायरेक्ट इथे हिट झालं. अनिकेत आणि मी, म्हणजे आम्ही कोणत्या परिस्थितीत होतो हे म्हणजे एक्सप्लेन करणं खूप कठीण आहे. अनिकेत, इथे ज्या फॉर्मॅलिटी असतात त्या लगेच अनिकेतने सुरू केल्या की कारचा फोटो घेणे, 911ला कॉल करणे. अनिकेतने 911ला कॉल केला. त्यानंतर लगेच फायर ब्रिगेड, पोलीस, ॲम्ब्युलन्स हे सगळं आलं. मी 1-2 मिनिटं खूप जोराने त्या लेडीवर किंचाळली, खूप बोलली असेल, पण त्यानंतर दोन्ही मुली अशा लंगडतायत, मी दोघींनी असं पकडलंय. खूप लोक तिथे जमा झाली आणि अनिकेतने, मी खाली बसली डायरेक्ट, म्हणजे मी कोलॅप्स झाली तिथे. मला काही समजलं नाही. मी फक्त अनिकेतला एक वर्ड्स बोलली की अनिकेत आपल्या दोन्ही मुलींचे पाय केले, कारण दोन्ही मुली लंगडत होत्या. मी तिथे बसली, सगळी लोक आली, खूप पाणी वगैरे सगळं दिलं. एक 1.5 ते 2 मिनिटाच्या आत ॲम्ब्युलन्स आली, फायर ब्रिगेड आले, पोलीस आले, सगळे आले. त्यांनी लगेच मला पण ऑक्सिजन वगैरे लेवल चेक करायला हे केलं, कारण मी खूप जास्त कोलॅप्स झाली होती. भुवी अनिका तिकडे रडते, भुवी इथे रडते, दोन्ही मुली लंगडत आहेत. आणि त्यानंतर ती लेडी खूप सॉरी वगैरे बोलत होती. ती सांगत होती की आय हॅव ऑल्सो 2 किड्स. तिच्या कारमध्ये एक वर्षाचं बाळ होतं, एक 4 वर्षाचं भुवी वगैरे एवढं असेल, 2 मुलं होती. ती मला समजवते की मी असं कसं करू शकते, माझ्याकडे पण मला नाही कळलं माझ्याकडून असं कसं झालं. पण ते ऐकायच्या मनस्थितीत तर आम्ही नव्हतोच. खूप लोक, ज्या लोकांनी, म्हणजे आता ह्या 8 दिवसात आम्हाला जी लोक ओळखत होती स्कूलमधली, ज्यांनी बघितलं, तिथे आमच्या वर वगैरे बिल्डिंगमध्ये एक राहतात, त्यांच्या मुलीने मला पाहिलं. ती लगेच बोलली की भूमिकाची मॉम तिथे बसून रस्त्यात रडते. मग त्यांनी लगेच त्यांना पाठवलं. आणि तिथे पण जे इंडियन्स होते, अंग्रेज होते, म्हणजे जेवढी लोक होती त्यांनी लगेच पाणी वगैरे दिलं, खूप हे केली, हेल्प केली. आणि मग जी फॉर्मॅलिटी असते, पोलीस वगैरे, ते ॲम्ब्युलन्समध्ये भुवीला जेवढं तात्पुरतं, जेवढं अनिकाची पॅन्ट वगैरे त्यांनी सीझरने कट केली, कारण की त्यांना म्हणजे ब्लड वगैरे असेल तर पॅन्ट डायरेक्ट काढली तर त्याच्यासोबत स्किन वगैरे येईल. मग त्यांनी पॅन्ट कट केली, तिच्या पाय असं हे करून बघितला, मुवमेंट करून बघितली, पण तेव्हा ती लंगडतच होती आणि कंटिन्यू सांगत होती की दुखतंय. मी सगळ्यात जास्त घाबरली ते म्हणजे तिला आतमध्ये हिट झाल्यामुळे. मला असं वाटलं बाहेरचं दिसतंय, आतलं तर काय दिसू शकत नाही. आम्हाला ॲम्ब्युलन्समध्ये घातलं. अनिकेतला त्यांनी सांगितलं की जर तुम्ही ड्राईव्ह करायच्या मनस्थितीत असाल तर तुम्ही तुमची कार घेऊन मागून या आणि मग कार सीट फक्त इथे द्या ॲम्ब्युलन्समध्ये. कार सीट ॲम्ब्युलन्समध्ये लावली आणि मी एकटी 2 मुलांसोबत आणि त्यांचा तो माणूस भुवीला स्ट्रेचरवर घातलं आणि ॲम्ब्युलन्स निघाली. ॲम्ब्युलन्समधून
भूवी ॲम्ब्युलन्स चालू करायच्या आधी चालूच करायला देत नव्हती. ती फक्त एकच सांगत होती, मला म्हणजे माझ्या आईशी, अनिकेतच्या आईशी आणि काका आणि मामा मला बोलायचं आहे, नाहीतर ॲम्ब्युलन्सच नाही सुरू करत. रात्री इंडियामध्ये तेव्हा रात्रीचे 3:30 झालेले होते. मी कॉल लावला, मला फोनवर काही बोलता येत नव्हतं. माझ्या सासरी लावला, माहेरी लावला. ते लोक पण खूप पॅनिक झाले. म्हणजे त्यांनाही समजत नव्हतं की आपण इथून काय करायचं. फक्त माझ्या आईला सांगितलं नव्हतं, कारण माझ्या आईची पण तब्येत ठीक नाही आहे. तो पण म्हणजे कॅनडामध्ये आली आहे, तिथून आमच्यासोबत असं चांगलं असं काही घडत नाही आहे. त्याच्यातूनही आम्ही मार्ग काढून पुढे जायचा प्रयत्न करतोय. कारण ज्या दिवशी आम्ही लँड झालेलो त्याच्या दुसऱ्या दिवशी मला एक खूप मोठी असं समजलेलं होतं की आईला असं झालेलं आहे. ते आता मी तुम्हाला ते सगळं सांगत बसत नाही, पण देवाच्या कृपेने त्यानंतर समजलं की तसं काही नव्हतं. पण तरी तिचे अजून ट्रीटमेंट वगैरे चालू आहे. त्यामुळे तिला आम्ही सांगितलं नव्हतं, सांगू नको असं सांगितलं मी भावाला. पण बाकी सगळे माझ्या मागचा जो भाऊ आहे तो मुंबईला असतो, तो कंटिन्यू तिकडनं रडतोय. माझी सासू, माझं दीर, सासरे पण पूर्ण घायाळ झालेले होते तिथेच. त्यांनाही समजत नव्हतं काय, पूर्ण फॅमिली, सासरची आणि माहेरची. मी ॲम्ब्युलन्समधून एका माझ्या ढोलताशाच्या फ्रेंडला कॉल केला. फक्त मी इतकं बोलली तिला की रश्मी असं झालंय. त्यानंतर तिला पूर्ण मला सांगताच आलं नाही. त्यानंतर इथे एक बाजूची एक फ्रेंड राहते, तिला एकदा मी कॉल केला की मिथिला असं आमच्या, कारण मला असं वाटलं की हे लोक कोणाला तरी माहिती असणं गरजेचं आहे. कारण आता आणि आम्ही इथे नवीन आहोत, आम्हाला काहीच माहिती नाही आहे की कुठे एमर्जन्सी हॉस्पिटल आहे, कुठे नेणार आहेत, काही आम्हाला आयडिया नव्हती. तर मी तिला सांगितलं. तिने लगेच आपल्या मिस्टरांना तिथे अनिकेतला कॉल करायला सांगितलं की त्यांना मी पाठवते. पण अनिकेतने त्यांना म्हटलं तुम्ही नको येऊ. त्यानंतर माझी ती फ्रेंड होती, तिलाही मी यायला नाही सांगितलेलं होतं, पण फक्त मी तिला एक अंदाज दिला की आमच्यासोबत असं झालंय. ते पण मला बोलता येत नव्हतं. मी असं थर आवाजात तिला फक्त एवढं, रश्मी माझ्यासोबत असं झालं, बस आम्ही चाललोय. आणि ती दोघंही जॉब करतात, नवरा बायको. त्यांनी लगेच लॅपटॉप बंद केला आणि ती आम्हाला घेऊन गेले सरी मेमोरियल हॉस्पिटलला एमर्जन्सीमध्ये. आम्ही गेलो आतमध्ये एमर्जन्सीमध्ये, तर तुम्हाला विचारही नाही ते करू शकत. एमर्जन्सीमध्ये एकदम खूपच आजारी असलेले पेशंट तिथे असतात की त्यांचा आजार बघून आपल्याला काहीतरी आजार होईल असं असतं. तिथे लवकर नंबर येत नाही, 8 ते 10 तास वेटिंग असतं, त्यानंतर तिथे नंबर येतो. पण ही कशी आमची ॲक्सिडेंटची केस होती, त्यानंतर मग पोलीस वगैरे सगळे होते सोबत. मग त्यामुळे आम्हाला तरी नर्स येत होते बघायला आणि डॉक्टर, नर्स हे चालू होतं सगळं. ट्रीटमेंट चालू होती. ट्रीटमेंट म्हणजे तेच बँडेज करणं, क्लीन करणं, तिला बसवणं, हे सगळं. त्यानंतर एक डॉक्टर आले, त्याने आम्हाला सांगितलं की तुम्हाला जे पे आहे ते तुम्हाला सगळं करावं लागेल. कारण आमचं जे कॅनडामध्ये असं असतं, हेल्थकेअर कार्ड असतं, ते यायला 3 महिने लागतात. कॅनडामध्ये म्हणजे सगळीकडेच ते हेल्थकेअर कार्ड असतं, पण ब्रिटिश कोलंबियामध्ये 3 महिने लागतात. टोरंटो वगैरेमध्ये लवकर येतं. तर ते कार्ड आमचं यायला नोव्हेंबरमध्ये येणार होतं. सो आमच्याकडे इन्शुरन्स नव्हता. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला हे सगळे जे पैसे आहेत ते तुम्हाला भरावे लागतील. म्हणजे ॲम्ब्युलन्सचे $950 दोघांचे मिळून 1800-1900, त्याच्यानंतर डॉक्टरचे 450 दोघांचे मिळून असे. आणि हे सगळं तुम्ही रेडी असाल तर आम्ही मग ट्रीटमेंट देऊ दिलं. आम्ही म्हटलं हो तुम्ही करा ट्रीटमेंटला सुरुवात. मग ते डॉक्टर येत होते, चेक करत होते. अनिका कंटिन्यू सांगत होती की माझ्या इथे दुखतं. आणि माझी ती फ्रेंड आहे, ती लगेच सरी मेमोरियलला पोहोचली. ती आणि तिचे नवरा आणि ती दोघं 4 तास बाहेर फक्त बसून होती, कारण एमर्जन्सीमध्ये कोणाला अलाउड नसतं आतमध्ये घ्यायला. तर त्याच्यामुळे ती कंटिन्यू बाहेर फक्त 4 तास बसून होती. आम्हाला जवळजवळ 6 ते 7 तास लागले एमर्जन्सीमध्ये आम्ही होतो. त्यानंतर लास्टला डॉक्टर जे आले, पेडियाट्रिक एमर्जन्सीमध्ये आम्हाला घेऊन गेलेले होते. लास्टला जे डॉक्टर आले त्यांनी सांगितलं की आता अनिका इथे सांगत होती की हे रिबमध्ये दुखतंय, पाय दुखतोय आणि डोकं दुखतंय. भुवीचं तर अँकलच पूर्ण हे झालेलं होता, हे पूर्ण इथून. तर मग ते डॉक्टर बोलले की एक्सरे करावे लागतील. मग आम्ही म्हटलं ठीक आहे. 3 एक्सरे सांगितले त्यांनी. मग एक्सरेला घेऊन गेले. एक्सरे वगैरे झाले. त्यानंतर मग आम्हाला पुन्हा बसवलेलं होतं तिथे. आणि तोपर्यंत मुलांना पाणी पण प्यायला दिलं नव्हतं. 5 तास मुलं अशीच होती. कंटिन्यू भूवी सांगत होती भूक लागली, पण नाही दिलेलं. कारण की जर समजा एमर्जन्सीमध्ये सर्जरी वगैरे करावी लागली तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे मुलांना काही खायला दिलं नव्हतं डॉक्टरने. म्हणजे नाहीच द्यायचं सांगितलेलं होतं, पाणी पण नाही द्यायचं म्हणून. त्यानंतर मी डॉक्टरला सांगत होती की कंटिन्यू अनिकाला दुखतंय, तर अनिकाला सिटी स्कॅन वगैरे करू शकतो का आपण. पण इथे US असो कॅनडा असो, इथे आपण सांगतो म्हणून डॉक्टर करत नाही. जोपर्यंत त्यांना ते सिम्पटम्स दिसत नाही तोपर्यंत ते काही करू शकत नाहीत. त्यांनी सांगितलं तुम्ही तिला घरी घेऊन जा, तिचे सगळे सिम्पटम्स ऑब्झर्व करा. तिला वॉमिटिंग झाली, डिझीनेस आला,
तर ह्या सगळ्या गोष्टी इनॅक्टिव्ह वाटली ती, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करा, त्यानंतर आपण पुढचं करू, पण आता आम्ही नाही काही करू शकत। आणि एक्सरेचे रिपोर्ट आले, डॉक्टर स्वतः एक्सरेचे रिपोर्ट ज्यावेळी आले तर डॉक्टर स्वतः सांगायला लागले आम्हाला, इट्स व्हेरी स्केरी डे, की हा तुमच्यासाठी खूप दिवस खराब होता, दोघांना असं होणं, आणि त्यात करून दोघांचे एक्सरेचे रिपोर्ट नॉर्मल आले। म्हणजे एवढं गाडीने, माजदा गाडी होती ती, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की मुलांना किती मोठ्या प्रमाणात लागलं असेल, पण दोघांचेही रिपोर्ट नॉर्मल आले, दोघांनाही काही फ्रॅक्चर वगैरे नव्हतं। सो डॉक्टरला पण असं वाटलं की म्हणजे एवढं लागून ह्या दोघांना काही असं आलं नाही आहे, सो तुम्ही खूप लकी आहात, असं त्याचं म्हणणं होतं। आणि आम्हाला मग रात्री 9:30 वाजता वगैरे घरी सोडलं, तोपर्यंत माझी ती फ्रेंड तिथे बाहेर होती, तिने मग खायचं वगैरे सगळं आम्हाला आणून दिलं। त्यानंतर मग आम्हाला ज्यावेळी डिस्चार्ज दिला तिथून त्यावेळी ती घरी गेली दोघं पण, आणि आम्ही मग घरी आलो। त्यानंतर अनिकावर आम्ही ऑब्झर्व करत होतो, कारण माझ्या मनात कुठेतरी ती भीती होती की तिला आत लागलंय, त्यामुळे मला काही समजत नाहीये बाहेरनं। मी तिला विचारायची तुला दुखतंय का, कधी सांगायची दुखतंय कधी नाही, तिला काही कळत नव्हतं कारण ती लहान आहे। भोवीला चालता येत नव्हतं, भोवीला रेस्टरूमला पासून सगळं अनिकेतने 3 दिवस, सोमवार मंगळवार बुधवार 3 दिवस अनिकेतने तिला उचलून नेऊन तिचं सगळं करावं लागायचं। तर मग अनिका दुसऱ्या दिवशीपासून ठीक झाली, दुसऱ्या दिवशीपासून ती लंगडायची बंद झाली, पण भोवीला डायरेक्ट व्हीलच्या खाली, आणि तिचा शू होता त्याच्यामुळे तिचा पाय वाचला, नाहीतर मग काही खरं नव्हतं। शूने थोडा तरी पाय तिचा वाचला, पण तिला खूप लागलंय पायाला। आणि आता ती जरा चालते आहे, आता 8 दिवस झाले, थोडं पूर्ण नाही पण थोडं तिला चालता यायला लागलंय। जखम पण, आणि कालच आम्हाला समजलं की त्या जखममध्ये पण थोडा पस झाला त्याच्यामुळे। त्यानंतर आम्ही घरी वगैरे आलो, त्याच्या दुसऱ्या दिवशी मग अनिकेतने पोलीस FIR नंबर वगैरे घ्यायला विसरलेले होते त्या दिवशी, मग तो सगळा घेतला। नंतर मग आम्ही काय त्या लेडीशी, इथे US मध्ये असतं तर US मध्ये असं पेडेस्ट्रियनला ठोकणं हे खूप मोठा गुन्हा आहे, डायरेक्ट सू करतात तिथे लोक, पण इथे ब्रिटिश कोलंबियामध्ये 2 वर्ष झाली तो रूल नाही आहे सू वगैरे करायचा, पण आम्ही काही लॉयर वगैरे केला नाही, आम्हाला फक्त एवढं होतं आमची मुलं ठीक होऊ दे। आणि आम्ही जे गव्हर्नमेंटला आम्ही कॉल केला, ISBC म्हणून असतं तिथे आम्ही कॉल केला, त्यांनी आम्हाला सांगितलं की काय आता पुढे करायचं आहे, कसं तुमचे जेवढे एक्सपेन्स होतील ते सगळे, आम्हाला हॉस्पिटलमध्ये ह्याची काहीच कल्पना नव्हती, पण त्याच्यानंतर आम्हाला 4 लोकांनी सांगितल्यावर समजलं। मग आम्हाला त्यांनी सांगितलं जेवढे तुमचे खर्च होतील ते सगळे तुम्ही साईटवर, म्हणजे आमच्या साईटवर टाका, म्हणजे पहिले कदाचित तुम्हाला भरावे लागतील पण ते सगळे अप्रूव्ह होतील, म्हणजे ते तिच्या कारच्या इन्शुरन्सवर जाणार, त्या लेडीच्या, चायनीज लेडी होती ती, तर सो तिच्या इन्शुरन्सवर सगळे जाणार असं। पण तिचा हा खूप मोठा गुन्हा आहे, स्कूलच्या आवारात जर मुलांना, आणि त्यात करून पेडेस्ट्रियनला ठोकणं, म्हणजे मुलांना हे करणं, म्हणजे हा खूप मोठा गुन्हा आहे, कारण स्कूलच्या आवारामध्ये खूप अवेअर राहावं लागतं। पण आम्ही काही केलं नाहीये तिच्यावर, ना कोणती लिगल ऍक्शन घेतली। आता जे पोलीस करतील ते तिला कारला जे करायचं असेल ते सगळं पोलीस करतील, म्हणजे तिचं लायसन काय करायचं वगैरे, आम्ही काय त्याच्यामध्ये नाही पडलोय, आम्ही फक्त जे आमचा खर्च आता होईल, आणि त्याच्यानंतर पण आम्ही आता म्हणजे अनिकाला इथे ठोकलेलं आहे, सो आम्हाला माहिती नाहीये, आतापर्यंत तर ठीक आहे, आणि आता काही नाही होणार देवाच्या कृपेने, आणि कधी होऊ पण नाही, पण हा काही सांगता नाहीये। तर आता भोवीला पण स्कूलमधून सारखा कॉल येतोय ह्या वीकमध्ये की तू कधीपासून ती जॉईन होऊ शकते, पण तिला शूज ना घालता येतात ना, ती फ्लोटर घालू शकत आहे। तर आम्ही आता टीचरला ते सांगितलंय, प्रिन्सिपलला, आणि प्रिन्सिपल वगैरे त्यावेळी तिथे आलेली होती बाहेर, प्रिन्सिपलनेच मला ॲम्ब्युलन्समध्ये बसवलं कारण मी चालण्याच्या मनस्थितीतच नव्हती। आणि आता भोवीला आम्ही सांगितलंय तिला की फ्लोटर घालून वगैरे पाठवू, ती बोलली की 2 तासासाठी वगैरे तरी पाठवा, तर आम्ही आता ट्राय करू तिला उद्या 2 तासासाठी तरी नेऊन बसवायचं, कारण तिला शूज स्लीपर काहीच नाही घालू शकत आहे ती, तर बघूया आता कसं होतंय ते। आणि ते स्कूलमधून सांगितलंय तिचे जे क्लास टीचर आहेत त्यांनी की मी तिला हेल्प करेन, सो तिला पाठवा म्हणून। पण मला पण खूप लोकांनी सांगितलं की तिच्या पायावर प्रेशर जास्त द्यायला लावू नका तिला, जर प्रेशर दिला तर तो जास्त लवकर रिकवर होणार नाही असं। तर तरी ती बिचारी खूप स्ट्रॉंग आहे, तिने गुरुवारपासून स्वतः जरा चालायला सुरुवात केली, पण अनिकेत आणि तिला आता अनिकेत तिथे तेच ट्राय करतायत पूर्ण बँडेज करून की बाबा
शूज घालून जमतंय काय नाही तिला ते. शूज नाही सॉरी फ्लोटर, पण फ्लोटरने पण नाही जमत आहे ना काय तिला जमत आहे. काय झालं बाबू, कसं दुखलंय पण? तर तिला ह्या साईडचं जे बोन आहे त्याच्यावर पूर्ण हे लागलेलं आहे तिला, आणि हा पाय पूर्ण इथपर्यंत तिला स्वेलिंग होती. आता स्वेलिंग इकडची गेलेली आहे, पण इथली स्वेलिंग अजून तशीच आहे. आणि इथे डॉक्टर काही देत नाही, असं ते सांगतात स्वतः क्युअर होईल ते म्हणून. फक्त एक ट्यूब दिलेली आहे. तर आता तिला शूज ना घालू शकत आहे ना ती फ्लोटर. इन्सिडेंटमध्ये मी तुम्हाला एक सांगायला विसरले की माझी अंगठी पण त्या दिवशीच हरवली. पण मला ते टेन्शनमध्ये आम्हाला ते समजलंच नाही मला की माझ्या हातात अंगठी नाही आहे. सोन्याची माझी एंगेजमेंटची अंगठी. आय थिंक मी अनिकाला खूप ओढलं आणि त्या सगळ्या तिथे एवढं मी खाली बसली वगैरे, त्याच्यात माझी अंगठी पण गेली. पण ठीक आहे, जे आपलं आहे ते आपल्याकडे राहणार असं म्हणतात. तर त्याला काय पण नुकसान खूप झालं. पण एकच आहे की माझी मुलं आज चांगली आहेत, आम्ही ठीक आहोत आणि ती हळूहळू रिकवर होतील. सो मला हेच सगळं तुमच्याशी शेअर करायचं होतं. आजचा हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ मी इथे एंड करते आणि पुन्हा एकदा तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.